शक्तीपीठ मार्गावरून कोल्हापूर आणि सांगलीमधले नेते आमने सामने आलेत। नागपूरपासून गोव्यापर्यंत जाणाऱ्या या मार्गामध्ये येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्याचं आश्वासन दिलं गेलं, पण तसं झालं तर शक्तीपीठ मार्ग गोव्यामध्ये पोहोचणार तरी कसा? नेमकं याच प्रश्नावरून सुरू झालेल्या वादाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून। आर्थिक सोर्स निर्माण होत नाही, असं असताना दुसरा महामार्ग करण्याचं कारण काय? शक्तीपीठ मार्गाची सविस्तर चर्चा झाली। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ रस्ता होणार नाही हे मी अनेक वेळा म्हणतो। मला अजून कळलेलं नाही की जर कोल्हापूर जिल्हाच वगळणार असाल तर शक्तीपीठ सांगलीवाडीपर्यंत नेऊन तिथून पुढे नेणार कसा? तो कोकणात जाणार कसा? तो कोल्हापूर जिल्ह्याच्या वरनं नेणार आहेत का तिथपर्यंत गाड्या नेऊन पुढे विमानाने नेणार आहेत हे मला कळलेलं नाही। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शक्तीपीठ महामार्गाला केंद्राची शक्ती देण्याची घोषणा केली आणि या महामार्गावरून वादाच्या गाड्या सुसाट धावल्या आणि त्याला कारण ठरलंय मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेलं एक वक्तव्य। नागपूरपासून गोव्यापर्यंत जाणाऱ्या या रस्त्यामध्ये येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। बघा, यापूर्वी सुद्धा मी याचा स्पष्टपणाने उल्लेख केला होता आणि परवा पंचकल्याण पूजा जी जैन समाजाची होती नांदेडला, त्याला मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस आले होते। मी आणि ते गाडीनं गेलो, गाडीनं एकत्र आलो। त्याला ह्या शक्तीपीठ मार्गाची सविस्तर चर्चा झाली। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ रस्ता होणार नाही हे मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं। कसली अधिसूचना निघाली, काही निघाली, त्यात कोल्हापूर असणार नाही। पण प्रश्न असा आहे की जर महामार्ग हा नागपूरहून सांगलीला येणार असेल तर तो कोल्हापूरला वगळून गोव्यामध्ये जाणार कसा? गोव्यात जाण्यासाठी या महामार्गाला कर्नाटकातल्या निपाणी, संकेश्वर, बेळगाव असा मार्ग घ्यावा लागेल। म्हणजे हा रस्ता केवळ महाराष्ट्रापुरता राहणार नाही आणि त्यामध्ये कर्नाटक सरकारचीही मंजुरी घ्यावी लागेल। आणि तसं झालं नाही तर मग एक मोठा प्रश्न निर्माण होईल, शक्तीपीठ महामार्ग गोव्यात पोहोचणार तरी कसा? आम्ही शक्तीपीठाला विरोध करत नाही, पण शक्तीपीठाला पर्यायी रस्ता हा आमचा जो रत्नागिरी नागपूर हायवे आहे तो उपलब्ध असताना त्या रस्त्यालाच शक्तीपीठाला पुढे जोडावं। सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातून लोक शेतकरी जमिनी द्यायला तयार आहेत, त्यामुळे जिथं ज्यांची तयारी आहे तिथं जमिनी घ्यावेत। स्वतः ह्या मतदारसंघातले भाजपचे आमदार सांगलीचे असतील, मिरजेचे असतील, त्यांच्या मतदारसंघातनं हा रस्ता येत असताना मतदारसंघातले 95% ह्या हायवेच्या विरोधात असताना त्यांनी काही आवाज उठवत नाहीत, हे दुर्दैव आहे। मी त्यांना विनंती करतो की राजकारण विरहित आपण एकत्रित जाऊया आणि हा कुठल्याही परिस्थितीत अधिग्रहणाचा विषय सांगली, मिरज आणि तासगाव या 3 मतदारसंघापुरता रद्द करावा। आता एकीकडे कोल्हापूरच्या नेत्यांनी शक्तीपीठ महामार्गातून कोल्हापूरला वगळल्याची घोषणा केल्यानंतर सांगलीतल्या शेतकऱ्यांनीही आपला आवाज बुलंद केला। आमच्या गावातील किंवा आमच्या ज्या मिरज तालुक्यातील जी शेती आहे सगळी बागायती, द्राक्ष, ऊस, इरिगेटेड एरिया सगळा आहे। नवीन पद्धतीने सगळं इरिगेशन झालेलं आहे। नागपूर ते वर्धा या ठिकाणी जे शासनाने जो शक्तीपीठ जो शेतकऱ्यांनी मागणी न करता घातलेला घाट आहे, कोल्हापूर वगळून सांगलीमध्ये कशा करता अट्टास करत आहे, शेतकऱ्यांच्यावर हा अन्याय करणारा रस्ता आहे। आम्हाला पण असं समजते की मुख्यमंत्री यांनी रस्ते विकास महामंडळाला बागायती शेती सोडून निर्लेखन करण्याचा किंवा रेखांकन करण्याचा जो आदेश दिला असं समजते। खरोखरच जर तसं असेल तर आम्ही या भागातील शेतकरी मुख्यमंत्र्यांचे मनापासून स्वागत करतो। सांगलीवाडी गावातलं 100% बागायती जमिनी पुरानं बुडलेल्या असतात आणि गावाचं पाणी असते, तिथे रस्ता नेऊन तुम्ही काय करणार आहे? आम्ही जमीन भूमीहून होणार आहे आम्ही आधी मुळात पहिला, आणि बंधारा झाल्यानंतर पाणी थांबून बाहेर कसं जाणार पाणी परत? हा एक विषय आहे मोठा। मग ह्या सांगलीवाडी गावात लोकांना रस्ता काय उपयोगाचा आहे? त्या रस्त्याचा उपयोग कोणालाच नाही। सांगली जिल्ह्यात 19 गावातून महामार्ग जाणार आहे। एकूण 90 किलोमीटरचं त्याचं अंतर असेल तर त्यासाठी 1300 एकर जमीन संपादित होणार आहे। कारण जो वर्धा तो सिंधुदुर्ग हा जो शक्तीपीठ रस्त्याचा जो घाट घातलेला आहे तो आम्हाला मान्य नाही। जो पॅरल रस्ता असताना रत्नागिरी नागपूर असताना त्याच्या समांतर हा रस्ता जात आहे, तो हा रस्त्याची गरज नसताना हा रस्ता त्यांनी आमच्या उरावर लादलेला आहे। सांगली जिल्ह्यातून आटपाडी, कवठेमंकाळ आणि मिरज ह्या 3 तालुक्यातून 19 गावे
यात बाधित आहेत. सगळे ते बाधित गावी सगळं केळीची बाग, हळद, ऊस, द्राक्ष सगळी सुपीक व बागायत जमीन आहे. त्यातून नेण्याचं यांचं कारण काय आहे? आणि गरज नसताना आमची शेती उद्ध्वस्त जर झाली तर आमचं जीवनवर्णाचा प्रश्न निर्माण होणार आहे. दुसरा मुद्दा असा की ज्या तीर्थस्थळांच्या विकासाच्या धर्तीवर या महामार्गाची निर्मिती झाली आहे त्यात 3.5 शक्तिपीठांचा समावेश आहे. पण जर महामार्ग कोल्हापूरला जाणारच नसेल तर कोल्हापूरच्या अंबाबाईचं पूर्ण पीठ या महामार्गातून वगळून चालेल का? जिथं जिथं पॉप्युलेशन केंद्र आहेत त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे, तिथल्या गावांचा विकास झाला पाहिजे. समृद्धी महामार्गामध्ये 22 औद्योगिक महानगर किंवा औद्योगिक शहरं करायचा प्रस्ताव होता, पण तो होताना काही दिसत नाही. म्हणून मला दिसं वाटतं की इंडस्ट्रियल वर्क कल्चर किंवा कार्यसंस्कृती, जी औद्योगिक कार्यसंस्कृती ती विकसित करणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे शक्तिपीठ मला वाटतं दुराग्रह करू नये, लोकांना विश्वासात घ्यावं आणि संबंध अख्खा जरी झाला नाही, काही तुकडे जरी झाले तरी हरकत नाही. आधी राज्य सरकारनं शक्तिपीठ महामार्गाची घोषणा केली, मग मुख्यमंत्री असताना शिंदेंनी महामार्ग रद्द केल्याची घोषणा केली. त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी महामार्ग होणारच अशी भूमिका घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बागायती आणि सुपीक भूभाग वगळून महामार्गाच्या नव्याने आरेखनाचे आदेश रस्ते विकास महामंडळाला दिले. म्हणजे बघा, एकूणच शक्तिपीठांना जोडण्यासाठीची कसरत पूर्ण करायची असेल तर आता या शक्तिपीठांनाच साकडं घालावं लागणार बहुतेक. शरद सातपुते, NDTV मराठी, सांगली. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.